गरुड हा आकाशामध्ये सगळ्यात उंच उडणारा पक्षी आहे. एका दिवशी काय झालं, एक कावळा गरुडाच्या पाठीवरती बसला आणि त्या गरुडाला चोचीनं मारायला लागला आणि त्याचे पंख उपटायला लागला. गरुड हळूहळू आणखीन उंच उडायला लागला आणि जितका तो वर गेला तितकाच ऑक्सिजन कमी झाला. शेवटी कावळा थकला, तो श्वास घेऊ शकला नाही आणि तो वरून खाली कोसळला. गरुडाने काहीच केलं नाही, तो फक्त आपलं एकच काम करत राहिला की तो उंच भरारी घेत राहिला. कारण गरुडाला माहित होतं की त्याची उंची हे त्याचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. या कथेचा अर्थ खूप खोल आहे मित्रांनो. आपल्या पण आयुष्यामध्ये भरपूर सारे लोक आपला पाय ओढतील, आपल्याला टोमणे मारतील, आपल्या आयुष्यामध्ये पडू सुद्धा जाऊ देणार नाहीत. पण आपण त्यांना काहीच न बोलता आपण फक्त आपल्या गोलवरती फोकस करायचं आणि आपलं काम करत राहायचं. आणि मग आपण सुद्धा जसं आपण आपल्या गोलवरती पोहोचेल तर तसं हे लोक सुद्धा ऑटोमॅटिकली खाली जाणार आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, कावळ्यासारखे भरपूर सारे लोक आपल्या आयुष्यामध्ये बोलत राहतील, पण आपण फक्त गरुडासारखं फक्त उंच भरारी घ्यायचं आणि आपल्या गोलवरती आपण फोकस करायचं. मित्रांनो, हे जर रील तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि फॉलो करा हर्ष विचार ह्या पेजला.